चला पंच गेम स्टार्ट करा लगेचच. आपण दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहतो. एका साईडला बारबाई संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहतो आपण हेडूतने टीम. यस थँक्यू. आपण पाहिलं ना तर इंस्टा ग्रुप आयोजित शिवराजची चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. ज्या रीतीनं आजची ही शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच इथून त्यांच्या अखेर फाईट करतोय बारबाई संघ. या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली बिग फाईट लढत आहे. दोन्ही चांगले संघ आहेत आणि दोन्ही एकमेकांसमोर लढत असताना पाहायला मिळतात. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल आणि या पहिल्या बॉलवरती थोडासा वेगळा प्रयत्न झाला होता. फलंदाजाचा बॉल हलक्यात टॅप केलाय. चला एक्स्ट्रा कव्हरला एका धाव्याने मात्र त्या संघाचं खातं ओपन केलं जातं. एका धाव्याने मात्र वैयक्तिक खातं देखील ओपन करतोय भारत फलंदाज. ज्या रीतीने या मॅच मध्ये सामना 3 षटकांचा 3 षटकांमध्ये 30+ धावा जरी बनवल्या तर देखील चांगला टार्गेट सेट करू शकतो. पण तेपर्यंत राहतील का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. सचिन येतोय गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल आउट टॅकर होता. पहा पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट चिकडा घेतली. बॉल मागे चाललाय. आउटफील्ड फास्ट या थांबणार नाही. मयूरच्या बॅट मध्ये हा येतोय नशिबाचा चौकार. थँक्यू. पहा काय स्ट्रोक या ज्या रीतीनं बॅटची कडा लागली आणि सरळ मागे चालला. 4 धावांसाठी 5 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. चांगले बॅटिंग आहे आज सचिन वर आक्रमकतेला सुरुवात झाली. ज्या रीतीनं हा बॉल पहा आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. तो नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव आणखीन एकदा कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बेटमध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचला. इथून सगळं 6 आकड्यावर द्या. 3 बॉलचा खेळ तो संपला जातोय. अजूनही मॅनेटी पॉवर प्लेचा षटका दिला. विचार केल्यानंतर अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. 3 बॉल मध्ये अजूनही मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. पहिल्या षटकामध्ये जास्ती धावा बनवाव्या लागणार आहेत. पहिलं जातं मॅनेटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 36च्या षटकामध्ये 2 खेळाडू त्या बाहेर 2 खेळाडू तैनात असतात. त्यानंतर चांगला वापर करावा लागतो फलंदाजांना. बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर जम्पिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉल चालला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सचिन देखील मागच्या मॅच मध्ये पहिल्यांदा चांगली गोलंदाजी केली. तिथून सामना जिंकला. इथं देखील तेच प्रयत्न सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात. बारबाई संघ विचार केला तर लांबवरचा पल्ला गाठलाय. आज मात्र लांबवरून बिलॉंग केलाय मैदानामध्ये खेळण्यासाठी तो दाखल झाला. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखीन एक त्याच गतीने त्याच वेगाने बॉल फेकून दिलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळतोय. आज खरब काहीतरी भरत काहीतरी चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 रीतीने 3 बॉल तो खेळलाय. एक धाव संघासाठी जमा केली. मयूरचा विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये चौकार आला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्या. 2 बॉलवरती वैयक्तिक तोच देखील 5 धावांवरती खेळतोय. शेवटचा बॉल अजूनही या मानेटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील मोठा फटका येणं इथून मात्र गरजेचं असणार या दोन्ही टीमसाठी. तो प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी बॅटच्या मधोमध स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्टँड अँड डिस्पॅच बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. इथून मात्र दुसरा गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्फत द्या. समीरच्या हातामध्ये यावेळी चेंडू सोपवला जातोय. समीर वरती आता जबाबदारी दिली जाते. समीरला प्राचारित करण्यात आला. वैयक्तिक दुसरा गोलंदाज सांघिक दुसरा देखील पाहायला मिळतोय. ज्या रीतीनं मॅचला आपण पाहिल्यानंतर पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्यात. 12 धावा. पुढचा बॉल हा बॉल पाहक द्या. चांगल्या रीतीने रिलीज केला जातोय. तितका चांगला स्ट्रोक मिड विकेटला बॉल चाललाय. फंबल झालाय थोडंसं तिथे मात्र अति घाई संकटात नाही. परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न चालू आहे परंतु नाही नाकार दिलाय.
आज मात्र चांगला क्रिकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग एवढेच पाहिलं तर मयूर आणि भरत मैदानाच्या आतमध्ये चौथा धावा दफडल्यावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा इथून मात्र खेळ संपला. गोलंदाजी मार्गावरती विचार केल्यानंतर डावखुऱ्याचा चला हा फिरकी गोलंदाजी त्याच्याला मात्र प्राधान्य. हा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेत चालला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. गोलंदाजाची आज पाहिली ना शैलीच काय वेगळ्या. ज्या रीतीनं बॉलला रिलीज केला ना टप्पा पडल्यानंतर जास्तीत बाहेर वळण घेतला. लेग कटाचा वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चांगले गोलंदाजी या रीतीने षटक फेकावे लागणार आहेत या मॅच मध्ये गरजेचं आहे. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक परंतु यावेळेस पंचानं लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केल्या आणि बॉल चाललाय सरळ ऑफ पेस्टी सोडून अवंतर. इथं मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं या बॉलला पुन्हा एकदा फेकावं लागणार या 15 धावा कंप्लीट होत आहेत. यावेळेस हे दोन्ही संघाच्या चांगल्या रीतीने खेळ दोन्ही टीमला करावं लागणार या आणि तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आहे आणखीन एक तोच लाईन आणि तेच व्हेरिएशन पाहायला मिळतोय. गोलंदाजानं आज मात्र बोटावरती नाचवलाय मयूर या फलंदाजानं. ज्या रीतीनं मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं त्याच्या बॅटमध्ये एक षटकार चौकार आला होता त्या रीतीनं तो फलंदाजी करतोय. परंतु यावेळेस आपण पाहिलं ना तर समीरने चांगली गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकले आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक तीच गती आहे तोच लाईन आणि तीच फिरकी पाहायला मिळते. बॅक टू बॅक लगातारचा तिसरा डॉट बॉल येतोय. इथून मात्र चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक तीच गती तीच लाईन तीच व्हेरिएशन लगातारचा हा चौथा डॉट बॉल आणि इथून षटकाला होती समाप्ती. ज्या रीतीने या गोलंदाजीवर समीरने षटक फेकला अवघ्या 3 धावांचा. काय कमबॅकिंग गोलंदाजी आज ताल्यांचा आवाज येतोय खेळाडू कक्ष. इथून मात्र पाहायला मिळतोय बारवाई टीम्स कडनं चांगली गोलंदाजी आहे. 2 षटकाचा होती 2 षटकांचा वाजवी खेळ संपला जातो. दफलक जाऊन पोहोचला तब्बल 15 या आकड्यावरती. मात्र स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच अजूनही बरेचसे काही सामने खेळवायचे आहेत. ज्या रीतीने पाहिला आजची रात्री शेवटच्या मेगा फायनलची रात्री थोडंसं स्पीडअप घ्या. 12 बॉलचा खेळ संपला 15 धावा दफलकेवरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये अगदी निर्णायक षटक फेकला 3 धावांचा समीर या गोलंदाजांना. काय व्हेरिएशन पाहायला मिळाला. अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहिल्या जिथून मात्र मयूरला शांत ठेवले होते त्या षटकामध्ये. तिसरा गोलंदाजी मार्कवरती अंकुशला पाहतोय. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवला जातोय लँड होईल सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. भरतच्या बॅट नोंद हा तडाखा येतोय सिक्सर. चांगली सुमधुर धून देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवली जाते. ज्या रीतीनं हा स्ट्रोक या हेलिकॉप्टर सरळ लँड झाला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांनी दफलकीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. 21 धावा स्कोरवरती पाहायला मिळते. आज मात्र विचार केला भरतच्या बॅटमध्ये 2 षटकार आले. या मॅच मध्ये चांगला खेळतो देखील साकारतोय आणि गरजेचं असणार या. हा बॉल पहा वेगळा प्रयत्न झाला होता पंचाचा इशारा होता. इट इज अ वाईड बॉल. आणखीन एकदा एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या मार्क वरती 4 इथं षटक चालू आहे. खराबीचं षटक फेकलं जातं. अंकुशच्या माध्यमातून खराब खेळ राहतोय. या मॅच मध्ये ज्या रीतीने समीरने षटक फेकला अगदी विचार केल्यानंतर निर्णायक षटक असणार या मॅच मध्ये. 3 धावांचा कंजूशी गोलंदाजी त्या षटकामध्ये राहिल्या. पण इथून मात्र पाहिलं ना तर अंकुश चुक्या करतोय. चुका होत आहेत या मॅच मध्ये अंकुश कडनं. चुका सुधारावा लागणार आहेत. इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 22 धावा दफटलावरती पाहायला मिळतात. हा बॉल पाडवा बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसला जातो. एलिव्हेशन कमी बॅक टू द बॉलर आणि इथे झेल ड्रॉप झाला. ज्या रीतीनं मोठे फटके येत होत्या भरतच्या बॅट मध्ये त्याला इथे मात्र जीवदान दिलं जातं. 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2 धावाच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोर पुढे चालला. 24 या आकड्यावरती हे दोन्ही संघ जाऊन पोहोचला.
चांगला क्रिकेट आहे, परंतु येथे मात्र चुका पाहायला मिळतात बारवाई टीम्स कडनं. आज लांबचा पल्ला गाठलाय, परंतु चांगला खेळ करावा लागणार या मैदानामध्ये. जिथं मात्र आपण पाहिलं तर खराबीचं षटक अंकुश देखील फेकतोय. 3 बॉलमध्ये 2 बॉलमध्ये अवघ्या 9 धावा अद्यापर्यंत खर्च करतोय. पुढचा बॉल यावेळेस पंचांच्या डाव्या यष्टीकडनं फेकला जाईल. हा बॉल देखील चांगला स्ट्रोक या, फटका हवेमध्ये, टायमिंग आपण पाहू शकाल प्रॉपर या, कनेक्शन देखील प्रॉपर या. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बरंचच्या बॅट मध्ये आणखीन एक येतोय 6 धावांसाठी या षटकार. पहा इथून मात्र वैयक्तिक विचार केला ना भरत या फलंदाजाचा 6 बॉल 20 धावांवरती तो खेळतोय, परंतु मयूरचा विचार केला ना तर तो देखील चांगली केली मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. काय क्रिकेट आहे, काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सटीक यॉर्कर, एवढेच गोलंदाजाची दादागिरी. 1-13 तो 1 मेरा, टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अंकुश अजूनही या षटकातील काही बॉलचा खेळ राहिला, ज्या रीतीने 30 धावा फलक्यावरती लागल्या जातात, ज्या धावांची गरज होती आज हेदुडने टीमला, ते धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॉल चाललाय ऑफ एस्टी सोडून. 100 धावी तो मात्र आणखीन खर्च केली जाते अंकुशच्या माध्यमातून. ज्या रीतीनं विचार केला तर पुन्हा एकदा इथून मात्र पुढचा बॉल फेकला जाईल. अगदी गुडूना ठेकायचा होता, परंतु नाही. इथून मात्र बॅटची कडा घेतली, बॉल चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बरेचच्या बॅटमध्ये जे मोठे फटके येत होत्या त्याला मात्र इथून परतावा लागला. आज मात्र चांगली केली साकारल्या बऱ्याच या फलंदाजाच्या. अगदी 3 षटकाराच्या मदतीनं 20 धावा जमा केल्या 8 बॉलमध्ये, आणि तो मात्र तंबूच्या असल्याला परतलाय. शेवटचा बॉल आहे अजूनही षटकातील, आणि विचार केल्यानंतर नवीन बॅट्समन आकाशला आपण पाहतोय. अगदीशी फिटनेस पाहिलं तर उंचचा हा खेळाडू आहे, ज्याच्या चांगला खेळ सातत्यानं हेदुडने टीमसाठी राहत असतो. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इटॅट नंबर 3 वरती. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. आकाशला संधी मिळाली. इथून मात्र मोठ्या फटक्यांची आतुरतेने प्रेक्षक वर्ग वाट पाहत असेल. पहा आणखीन एक सटीक यॉर्कर वेगाने पाहायला मिळतोय. वेग आणि वेग, षटकाला होती समाप्ती. पहिल्या डावाचा खेळ संपला जातो. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 31 धावा इथून मात्र जमा केल्यात हेदुडने टीमनं, आणि 32 धावांचा पाठला करावा लागेल 18 बॉलमध्ये. संघापण विचार केला तर एक मॅच विन होऊन दुसऱ्या फेरीसाठी दाखल झाले. ज्याने त्यानं चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये राहिला, दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करावा लागणार आहे. पाच टॉस करतात दोन्ही कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये याचा. चला बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. थोडंसं ड्रिंक ब्रेक घेतला. पंचा 2 मिनिटं थांबायचा. पुढच्या मॅचसाठी मी शेवटचा पुकार करतोय. दहीसर बे टीमचा कॅप्टन आलाय. वागेश्वर वाघेरा संघाचा संघटना घ्यायचा नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच होईल आहे का? ओके. इथे मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण
टॉस करून घ्यायचा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आज माजी सरपंच यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. त्यांना मी विनंती करतो की टॉस करून घ्यायचा पहा. चला बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. ज्या रीतीने आपण पाहतो कर्मवीर आणि धर्मवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या बारवाई टीम कडनं. रमेश आणि मयूरला आपण पाहतोय ज्याच्या रीतीनं चांगली गोलंदाजी झाली पहिल्या इनिंग मध्ये. अगदी 31 धावांवरती रोखलंय. 32 धावा इथून मात्र टार्गेट सेट केला 18 बॉल मध्ये. हिंदुर्णे टीमनं इथून मात्र टॉस केला, टॉस जिंकलाय. दैसर बी संघानं बॅटिंग त्यानं स्वीकारल्या. पायी मॅच झाल्यानंतर वागेश्वर वगैरे संघ आपण लगेचच फील्डसाठी मैदानाच्या आतमध्ये जायचा. ही मॅच संपली तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचा. दैसर बी टीमने टॉस जिंकलाय. फलंदाजी त्यांना बॅट्सच त्यानं स्वीकारल्या आणि इथून मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. सामना 3 षटकांचा असणार आहे याची देखील दोन्ही कॅप्टन्सने नोंद घ्यावी. चला इथून मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या इनिंगला 18 बॉल 32 धावांचं समीकरण आपण पाहतोय. या मॅच मध्ये विचार केल्यानंतर हिंदुर्णे संघ आणि त्यांच्या कसं आपण पाहतोय सामरिक बलाढ्य संघ या बारवाई संघ आता आपण पाहतोय लांबवरचा पल्ला यानं गाठलाय आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. डावखुरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मयूर नॉन स्ट्राईक एंडला रमेश एवढेच चांगला केलं. दोन्ही खेळाडूला करावे लागेल. 32 धावांचा पाठला करत असताना मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 10 ते 12 धावा येणं हे टीमसाठी गरजेचं असतं. आणि तुम्हाला करेक्ट रन रेट आपण पाहिलं ना तर 11.50च्या सरासरीने धावा जमा करावा लागणार आहेत बारवाई टीमला. ते प्रयत्न मात्र राहतील का मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर द्या. पहिला गोलंदाज येतो भरत. यावेळेस मॅग्नेटिक पॉवर प्लेचा पहिले षटक या ज्यामध्ये गोलंदाजीची दादागिरी राहते की फलंदाजाची हे मात्र प्रश्नचिन्ह आज राहिला. पहिला बॉल इथून मात्र फेकला जाईल. पहिला बॉल पहा अगदी गुडनाट एक तमाशा देख परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन या आणि पहिल्या बॉल वरती इथून मात्र झेल केअर केलं जातो. पहिल्या बॉल वरती मोठा धक्का लागला जातो टीम बारवाई टीमला. डावखुऱ्याचा फलंदाज इथून मात्र बाद होईल. मयूर बॅक टू द डगआउट. पहा इथून मात्र पहिल्या बॉलवर द्या आज निराश असणाऱ्या खऱ्या अर्थानं पाहिल्यानंतर मयूर स्वतःवर द्या ज्या रीतीने चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा होता परंतु पहिल्या बॉलवरती तो बाद झाला. नवीन बॅट्समॅन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सागर नंबर 3 वर द्या. इराट नंबर 3 वरची पारी स्थिती मात्र चांगली खेळावी लागते प्रत्येक खेळाडूला. परंतु त्या रीतीने खेळात सागरच्या माध्यमातून होईल का हे प्रश्नचिन्ह आज बारवाई संघाच्या पाठीराखांचा राहिला. ज्या रीतीने 32 धावांचा पाठला करायचा होता पहिल्या बॉलवर द्या. बिग फिश इन द नेट. डावखुरी आताचा फलंदाज बाद झाला जो सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घातक म्हटलं जातो परंतु त्याला बाद करण्यात यश आलंय. भरत या गोलंदाजाला का गोलंदाजी आज मात्र आजचा दिवस सातत्यानं गाजवला या गोलंदाजा. हा बॉल आणखीन एकदा बॉल हवेमध्ये परंतु नोमॅस लँड मध्ये चेंडू राबल होईल. तिथून आपण पाहिला 2 टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हा मात्र सागरच्या बॅट मध्ये येतोय चौकार. इथून मात्र चांगला स्ट्रोक या अगदी खेळाडू तैनात नव्हता त्याचा मात्र वापर घेतला सागर या फलंदाजांना. 4 धावांनी मात्र संघाचा अकाउंट ओपन केला. 32 धावांचा इथून पाठला कराव्या. सागरला देखील माहिती हा बॉल पाक द्या कमी गतीने फेकला. व्हेरिएशन पाहायला मिळालं या गोलंदाजावर द्या या बॉलवर द्या. ज्या रीतीने चौकार आला तिथून मात्र कमबॅक पाहायला मिळतो. डॉट बॉलच्या मदतीनं 3 बॉलचा खेळ संपला जातो. 3 बॉलच्या मदतीनं टोटल स्कोर आपण पाहतो 4 आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या बॉलवरती ज्या रीतीनं विकेट घेतल्या तितका मात्र प्रेशर होता परंतु सागरनं मात्र गेल्या चौकार ठोकला. प्रेशरवरती मात्र आक्रमण केलं जातं. हा बॉल आणखीन एकदा आडवा बॅटनं शोक चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन ॲव्हरेज ठेवलं जातं. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवरती येतो मात्र समाधान मानावं लागणाऱ्या एका धावेच्या मदतीने आपण पाहतो 5 धावा धावफटल्यावरती आज मात्र जोडली जाते. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिले षटक या ज्यामध्ये जास्ती धावा बनवणे गरजेचं आहे बारवाई टीमच्या फलंदाजांना परंतु तो खेळ आज मैदानाच्या आतमध्ये राहील का अधिक प्रश्नचिन्ह राहिला. रमेश गेला स्ट्राईक एंड वरती
जो बऱ्याच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता, सलामीसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, म्हणजे त्याच्यावरती निर्बळ आशा असणार आहेत. बॉल बॅटनं खेळायचा होता, बॉल मागे चालला, एक्स्ट्राच्या मागे लाजवाब क्षेत्ररक्षण केलं जातं. सेकंड स्लिप मध्ये बॉलला फील्ड केलं जातं. आज चुका पाहायला मिळत नाही आहे दोन्ही टीम्स कडनं, आणि तो मात्र चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. एक धाव आणखीन एकदा कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. टोटल स्कोर आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. जर मात्र पाहिलं तर अजूनही शेवटचा बॉल आहे या षटकातील. 6 धावा दफडल्यावरती लागले जात आहेत. ज्या रीतीनं स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय सागरच्या बाट मध्ये चौकार आलाय. हा बॉल पहा कमी गतीने फेकला होता, पंचांकडे अपील केली, पंचाचा इशारा येतोय इट इज अ वाईट बॉल, आणि तू मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. ह्या बॉलला आणखीन एकदा फेकावा लागणाऱ्या ज्या रीतीनं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतला, लेग इष्टी सोडून चालला, आणि तो मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. बरंचच्या माध्यमातून या चुका आज मात्र सुधारावा लागणार आहेत ही दोन्ही टीमला. इथून मात्र एक्स्ट्रा धावा कमीत कमी खर्च करावा लागणार आहेत ज्या रीतीनं सामना जिंकायचा. हा बॉल पहा अगदी आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षण येतोय. आकाशकडनं चुका होत आहेत. आज मात्र या चुका सुधारण्याची संधी होती, परंतु पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जातं. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी ठोकला जातोय. शानदार रुबाबदार चौकार. चला हे दोन्ही संघ आपण स्पीडअप घ्यायचा पहा. इथून मात्र 12 बॉल अजूनही शिल्लक असतील, 21 धावांची गरज आहे. इथून मात्र रन रेट राहिला आहे ज्या रीतीनं 11.50च्या सरसरीने धावा जमा करायच्या होत्या त्या रीतीनं मात्र धावफलक जमा करतोय. 12 संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 11 धावा दाफडल्यावरती पाहायला मिळतात. अजूनही विचार केला 12 बॉल 21 धावांची गरज आहे. ज्या रीतीने शेवटच्या बॉलवरती मिसफील्ड पाहायला मिळाल्या. 30 डिग्रीचा बार दूर खेळाडू असतात ज्यांच्यावरती टीमचा पूर्ण विश्वास असतो की या रीतीनं खराब फिल्डिंग होणार नाही, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली. आकाशच्या माध्यमातून चुकी झाली, त्याला मात्र प्राचान्यित करण्यात आला. दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. मागच्या षटकामध्ये पहिला अवघ्या 7 धावा खर्च करत असताना एक विकेट मिळवला, षटकाला समाप्ती केली. चांगली गोलंदाजी राहिली, परंतु या षटकामध्ये त्या रीतीनं गोलंदाजी करणं हे महत्वाचं असणार आहे. ते प्रयत्न राहतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल इथं मात्र पहा ब्लॉक मध्ये फेकलाय, अगदी अलाउन द कार्पेटच्या साह्याने एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण येतोय ज्या रीतीने बॉलला फील्ड केलं जातं, एकच धावेवरती रोखलं जातं. अगदी मिडल स्टंप वरती फेकी पाहायला मिळाले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव इथून मात्र जोडली जाते. 12 धावा दाफडल्यावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल या आकाशला मात्र फेकी करेल. पहा सती यॉर्कर, इथून मात्र काय फेकी पाहायला मिळते. अतिशय वेग आहे गोलंदाजावरती, ज्या रीतीनं सातत्यानं तो चांगली गोलंदाजी करत असतो. या मॅच मध्ये देखील तो निर्णायक षटक फेकतोय. या षटकामध्ये जरी का कमी धावांचा षटक फेकला तर मागलं चांगली गोलंदाजी ही मात्र राहिली, यामध्ये शंका नाही आहे. परंतु या षटकामध्ये जरी का मोठे फटके इथून मात्र 12 टीमच्या फलंदाजांना खेचल्या तर तो मॅच त्यांच्या बाजूने असणार आहे. अबल पहा अगदी चांगल्या रीतीने समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण येतोय. काय लाजवाब क्षेत्ररक्षण आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथून मात्र चुका झाल्या आकाशकडनं, परंतु तो गोलंदाजीवरती चांगले षटक फेकतोय. एक धावा आणखीन एकदा कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. 1.3 ओव्हरचा खेळ संपला, ज्या रीतीनं 13 लॉस ऑफ 1 विकेट 13 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. अजूनही 19 धावांची गरज आहे 9 बॉल मध्ये. इथून मात्र मॅच अजूनही ऑन असणार आहे, सामना दोन्ही बाजूने. बॉल पहा अगदी घोडनाट एक तमाशा एक मागचा पाय वाकवला होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही. बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, आणि विकेट किपरकडनं चुका होणार नाहीत हे देखील त्याला माहिती आहे, आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय, 4 बॉलचा खेळ संपला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी, 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. अजूनही आकाश या गोलंदाजांना ज्याच्यावरती आज निर्बळ अशा पाठी राखायचा टाल्यांचा आवाज येतोय, ज्या रीतीनं चांगली गोलंदाजी करतोय. अगदी आणखी एक बॉल पहा पाडवरती जाऊन आदळतोय. पुन्हा एकदा थोड्या त्याच्या मागे चुका होत आहेत, परंतु बाकअप चांगला राहिला. फेकी थोडीशी खराब आहे, तो आणखीन एकदा बाकअप चांगला. एक धाव लेग बीच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते.
एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे चालला. 14 या आकड्यावरती शेवटचा बॉल या षटकातील या बॉलवरती मोठा फटका येणं बारवाई टीमसाठी गरजेचं असणाऱ्या, परंतु अक्काचं कौतुक करावं तितकं कमी ज्या रीतीने गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल कुठल्या रीतीने फेकला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी फुल टॉस होता आणि त्यावरती फुल टॉल वसूल केला नाही. क्षेत्ररक्षण येतोय डीप मध्ये. आणखीन एक झेल कॅरी केला जातोय. आणखीन एक करारा झटका लागला जातोय. बारवाई टीमला फलंदाज बाद व्हायला. दुसरा सागर बाक टू द डकआउट. आपण विचार केला तर सागरने निराश केला आपल्या टीमला. 7 बॉल मध्ये अवघ्या 10 धावा जमा करत असताना तो बाद झाला. त्याच्या बॅट मध्ये मोठे फटके येत होते, आशा दाखवली होती मॅच विन होण्याच्या, परंतु तो मात्र तंबूच्या अस्त्राला परतला. स्वतःवरती आज निराशा. ज्या रीतीने नवीन बॅट्समन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला अजय. इनॅट नंबर 5 वरती आपण पाहतो. इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतो. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, मॅच मधील निकाल लावणारे षटक आहे. गोलंदाजी मार्फवरती ज्याच्यावरती विश्वास दाखवला मात्र गणेश होतोय. 6 बॉल आणि इथून मात्र विचार केल्यानंतर 18 धावांची गरज आहे. प्रति बॉल वरती इथून हल्ले चढवावे लागणार आहेत. प्रति बॉल वरती संघर्ष करावा लागणार आहे. इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिला बॉल कुठल्या रीतीने फेकला जाईल. गणेश सज्ज होतोय. अगदी पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. क्षेत्ररक्षण येतोय परंतु नोमास लॅड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत एक टप्प्यावरती बॉलला फेकी केली जाते. अगदी चांगली फेकी आहे. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 1 आणि 2 धावेने इथून मात्र मॅच मध्ये काही होणार नाही. हे रमेशला देखील माहिती आहे. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्या रीतीने गणेशला गोलंदाजी मार्क वरती 18 धावा या षटकामध्ये डिफेंड करायचे आहेत, परंतु कुठल्या रीतीने हा षटक फेकलं जाईल आणि इथून मात्र सामना खूण संघ जिंकेल, पुढच्या फेरीमध्ये दाखल करेल. ज्या रीतीने हाय स्कोरला देखील बाय असणाऱ्या, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो अवघ्या 32 धावा जमा करत असताना मॅचला फिनिश केला. हा बॉल अगदी पुन्हा एकदा हवेमध्ये चालला. आकाश येतोय. आकाशकडनं आणखीन एकदा चुका होत आहेत. आज मात्र अपेक्षा नव्हती आकाश या क्षेत्ररक्षकाकडनं. ज्या रीतीने त्याच्याकडनं आज मात्र मिसफील्ड होत आहेत. गोलंदाजी चांगली झाली परंतु इथून क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं चुका करत असताना पाहायला मिळतो. आणखीन एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या झेलची किंमत मोजावी लागते हे मात्र पाहणं गरजेचं आहे. अजयचा झेल सोडला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 18 धावा दाफलकेवरती लागले जातात. अजूनही 14 धावेची गरज आहे. 4 बॉल मध्ये मोठा फटका इथून येईल का हा प्रश्नचिन्ह त्यामध्ये प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये राहिला. मोठा फटका आला तर मॅच मध्ये आणखीन एकदा रोमांचकता निर्माण होईल, परंतु हा बॉल पहा टप्पा घेतला, बाहेर चालला, ऑफ एजची सोडून चालला, एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. थोडासा प्रेशर दिसून येतोय गोलंदाजावरती परंतु या रीतीने गोलंदाजी करून चालणार नाही. एका धावेच्या मदतीनं समीकरण थोडंसं चेंज झाला. 4 बॉल अजूनही 13 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पलटी मारू शकतो. मात्र कुठल्या रीतीने फेकला झाला, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. पहा इथून मात्र अशा रीतीने धाव देखील नसणाऱ्या आणि इथून मात्र आपण पाहतोय की विकेट देखील नसणाऱ्या डॉट बॉल इथून मात्र फेकला जातोय. 3 बॉल आणि समीकरण राहिले आहे 13 धावांचं. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न चालू आहेत परंतु बॅट्सना बॉल संपर्क होत नाही. आज मात्र रमेश देखील निराश करतोय आपल्या टीमला. समीकरण पुन्हा एकदा चेंज. 3 बॉल 13 ची गरज. चांगली गोलंदाजी गणेश मात्र हा बॉल अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. हा जातोय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ठोकला जातोय षटकार. पहा इथून मात्र मॅच मध्ये पलटी मारली जाईल का हा प्रश्नचिन्ह राहिला. या फटक्याची गरज होती बारवाई टीमला. तो मात्र फटका येतोय रमेशच्या बॅट मध्ये आणि इथून मात्र पाहिलं जाईल 2 बॉल 7 ची गरज आहे. प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाजावरती, प्रेशर पाहायला मिळतोय हे दोन्ही टीम वरती. पाठी राख्यांचे देखील आता मात्र शांत झालेत. ज्या रीतीने मॅचला मात्र पलटी मारल्या आपण पाहतोय रमेशच्या बॅट मध्ये षटकार आला आणि इथून मात्र 2 बॉल 7 धावांची गरज आहे. या बॉल वरती या मॅचचा निकाल लागेल. जरी काही या बॉल वरती मोठा फटका आला तर मात्र आणखीन एकदा मॅच पाहण्यासारखी राहिलाच. यामध्ये तिलबरी शंका नाही. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस पंचाच्या डावे एष्टीकडनं
गणेश वरती प्रेशर आला. 18 धावा रोखायच्या होत्या. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, परंतु अजूनही 2 बॉल 7ची गरज. हा बॉल पहा आणखीन एकदा प्रेशर पाहायला मिळतंय. बॉल चाललाय ऑफ एजची सोडून. इथून मात्र लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली जाते. 2 बॉल आणि आद्या मात्र 6 धाब्यांची गरज या. रमेशनं मात्र आशा दाखवल्यात मॅच जिंकण्याच्या. टाळ्यांचा गरगराट आता मात्र बारवाई टीमच्या खेळाडू कक्षामध्ये येतोय, जिथून मात्र शांतता राबल्या. एकदा का सामना आवडला असेल तर जोरदार टाळे या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. ज्या रीतीने सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, अगदी हा बॉल पहा जाऊन पाडवरती आदळलाय. इथून मात्र अपील केली जाते, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी. लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. इथून मात्र पाहिलं जाईल ज्या रीतीने 1 बॉल 5 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल सामना आणि कुठल्या बाजूने संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल करेल हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. 1 बॉल आणि 5 धावांची गरज. पहा इथून मात्र 1 बॉल आणि 5 धावांची गरज. ज्या रमेशनं मॅच जिंकण्याची आशा दाखवली होती, परंतु तो आता निराश करतोय. 1 बॉल 5ची गरज. अगदी हा बॉल पहा सटीक यॉर्कर सामना इथून जिंकलाय. इथून संघानं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौफेर बाजूने टाळ्यांचा आवाज येतोय. ज्या रीतीने सामना जिंकलाय. 18 धावा डिफेंड करायच्या होत्या, अवघ्या धावा खर्च केल्यात 12 आणि इथून मात्र सामना जिंकला.